हा व्हिडिओ तुम्ही पाहिलास. हा व्हिडिओ आहे कोल्हापुरातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरातील. कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात एकदम फिल्मी सीन घडलाय आणि आता सगळीकडेच या चर्चेला उधाण आले. घडलं असं की परिते गावाहून काही भाविक ज्योतिबा दर्शनासाठी आले होते, पण मंदिरातच वाद सुरू झाला आणि थेट मारहाणीपर्यंत मामला पोचला. पुजारी समाज काय म्हणतोय बघा. हे भाविक दारू पिऊन आले होते, मंदिरात गोंधळ घालत होते आणि महिलांशी गैरवर्तन केलं, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. काल मंदिरामध्ये जो प्रकार झाला, सकाळी 8 वाजल्यापासून ते 1-1:30 वाजेपर्यंत परिते गावचे लोक पूर्ण नशेत धुंद होते आणि त्यांनी इथं येणाऱ्या भाविकांना वगैरे भरपूर त्रास दिला. महिला वर्गाची छेडछाड वगैरे केली आणि ह्या गोष्टीचा गुरव समाजाचा अध्यक्ष ह्या नात्यानं मी पहिला निषेध करतो. थोडक्यात म्हणजे इथं येणारा भाविक तो सगळ्याच प्रकारचा आहे, पण आपल्यामुळं बाकीच्या यात्रेला त्रास होऊ नये हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी नशेत असताना काल देवस्थान कर्मचारी, पोलीस कर्मचारी, इथले पुजारी वर्ग वगैरे, येणारा भाविक ह्या सगळ्यांनाच त्यांनी त्रास दिला आणि कुणीतरी एका वार्ताहरनं किंवा मीडियामधल्या एका कुणीतरी फक्त एक बाजू बघून ती बातमी सगळीकडं पाठवली. त्याच्यामुळं आमच्या समाजाची नाहक बदनामी विनाकारण झालेली आहे. त्याबद्दल मी ह्या कालच्या गोष्टीचा, ज्यांनी हे सगळं व्हायरल केलं आहे, त्यांचा निषेध करतो आणि आज त्याचा निषेध म्हणून गावातील सर्व दुकानदारांनी दुकानं बंद केलेली आहेत. पण परिते गावकऱ्यांची स्टोरी वेगळीच आहे. ते म्हणतात आमच्याकडून काहीच झालं नाही, उलट पुजाऱ्यांनीच डोक्यात नारळ मारला आणि वाद पेटला. ती घटना काय घडली होती याचं मूल्यांकन करायला आम्हाला वेगळा, पण त्यात कुठली इतुसुबरही चूक आमच्या ग्रामस्थांची नव्हती. जे काही चुकीचं घडलं ते त्यांच्याकडनं वर्तन घडलं आणि त्यातनं झालेला हा सगळा प्रकार आहे. त्यातही त्यांनी आमच्यावर जबरदस्ती केल्याचा प्रयत्न केला, त्यातनं आम्हाला ते काही गोष्टी तडजोडी म्हणून आम्ही स्वीकारावं लागल्या. आम्ही तिथं माफीनामा दिला. त्याचा अर्थ कारण असं होतं की तिथं परिस्थितीच अशी बनली की आमच्यासारख्या प्रमुख माणसांना सुद्धा तिने विनंती बनवलं की तुम्ही इथनं आम्हाला ती पोरं आणल्याशिवाय इथं सोडायचं नाही. आमची जबाबदारी होती. आमची गावातली 100-500 पोरं तिथं होती, लहान पोरं, शाळेला जाणारी मुलं सुद्धा मोठ्या उत्साहात तिथं आली होती आणि त्यांना शोधायला ती पळत होती सगळीकडनं. आपण यात्रेचे 3 दिवस आपली ग्रामपंचायत गेली 15 वर्ष सातत्यानं, ह्याच वर्षी म्हणत नाही, गेली 15 वर्ष सातत्यानं एक नोटीस करतोय आपल्या गावात. आपलं गाव एवढं व्यापारी केंद्र असताना सुद्धा आमच्या गावात जेवढे बार असतील, मटण दुकान असतील, हॉटेल असतील, त्यांना आपण लेखी आदेश काढतोय, नोटीस देतोय की या 3 दिवसाच्या काळात यात्रेचा उत्साह आमच्या मोठ्या स्वरूपात होतोय. या 3 दिवसाच्या काळात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मद्य विक्री, दारू विक्री किंवा मटण व्यवसाय विक्री किंवा मटणाची दुकान किंवा हॉटेल सुद्धा चालू ठेवता नाही आणि त्याचा हा पुरावा आमच्याकडे आहे. आणि तो जो त्यांनी आरोप केला की आमची पोरं तिथं दारू पिली, आम्ही जर आमच्या गावचं पावित्र्य राखायसाठी जर आम्ही दारू बंदी करत असेल तर तुमच्यासारख्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत मूळ स्थान असणाऱ्या ठिकाणी आम्ही दारू पिऊन दंगा करीत द्यावा. एवढं साधं लॉजिक त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. त्याने आरोप करताना सुद्धा आमच्यावर गंभीर आरोप केला. आम्ही या सर्वांचा ह्या आरोपांचं खंडन करतो आणि या प्रशासनाचा, तिथल्या स्थानिक ज्यांनी तिथं आम्हाला या गोष्टींवर अशा पद्धतीने वागणूक दिली त्यांचा जाहीररित्या निषेध करतो. परिते गावात ग्रामस्थांनी थेट मोर्चा काढला तर ज्योतिबा डोंगरावर पुजाऱ्यांनी बंद पाळून विरोध दर्शवला आणि शेवटी पोलीस ॲक्शनमध्ये आले. कोडोली पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 15 अशा एकूण 30 जणांवर गुन्हे दाखल झालेत. आता खरी गोष्ट काय, चूक कोणाची, हे सगळं पोलीस चौकशीत समोर येणार आहे. पण एक गोष्ट नक्कीच, जिथे श्रद्धा असते तिथे असे प्रकार घडणं अनेकांना खटकते. तुमचं मत काय, कोण चुकलं, आम्हाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.